सध्या जगामध्ये दोनच राष्ट्राची चर्चा सुरू आहे आणि ते राष्ट्र म्हणजे इस्रायल आणि इराण. आता हे दोन राष्ट्र एवढे कट्टर दुश्मन का, हा प्रश्न देखील आपल्याला पडतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरताच हा आजचा आपला व्हिडिओ आहे. आता थोडंसं याचं कारण जर आपल्याला स्पष्ट पाहायचं असेल तर आपल्याला इतिहासामध्ये डोकावून पाहावं लागेल. इतिहासामध्ये ज्या घटना घडल्या त्या आपल्याला जाणून घ्यावं लागेल. म्हणजे इस्रायल आणि इराणची हे दुश्मनी काय आहे हे चित्र अधिक आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट आहे. आता ब्रिटन आणि फ्रान्सची भूमिका हे पहिल्या महायुद्धामध्ये फार महत्त्वाची होती. म्हणून पहिलं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा या महायुद्धाला कारणीभूत हे या ठिकाणी दोनच राष्ट्र आहेत आणि ब्रिटनकडे भरपूर त्या ठिकाणी प्रदेश ब्रिटनच्या ताब्यामध्ये होता. अनेक राष्ट्रे यांनी ताब्यात घेतली होती आणि हे दोन शक्तिशाली राष्ट्र त्यावेळेस अस्तित्वात होती आणि आजही आहेत. ब्रिटन तर एवढा शक्तिशाली होता आणि एवढं त्यांची मनशा होती की जिथून सूर्य उगवेल आणि जिथे मावळेल ना इथपर्यंतची भूमी त्यांना हवी होती. इतक्या देशावर त्यांचं स्वतःचं राज्य त्यांना हवं होतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक नीती वापरली होती आणि ती नीती म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा. आणि या नीतीच्या आधारे अनेक राष्ट्रांमध्ये त्यांनी संघर्ष निर्माण केला, राष्ट्राच्या अंतर्गत कलह निर्माण केला आणि ते राष्ट्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. एव्हाना ते ताब्यात घेतले देखील आणि ही नीती त्यांची यशस्वी देखील ठरली. आणि यावरून ब्रिटन हा किती शक्तिशाली राष्ट्र आहे हे आपल्याला लक्षात आहे. आता इस्रायल आणि इराण या दोन राष्ट्रांमधील जो संघर्ष आहे या संघर्षाचं कारण हे इतिहासातले एक 3 करार आहेत. त्या 3 कराराचा उल्लेख करणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यातला पहिला करार जो आपण पाहतो तर साइक्स-पिकॉट करार ॲग्रीमेंट आणि दुसरं जे आहे ते ब्रिटिश एम्पायर आणि हॅशमाइट परिवार यामधील ॲग्रीमेंट आणि तिसरं जे आहे त्यामध्ये की बाल्कोट ॲग्रीमेंट 1917. तर या 3 करारावर हे सगळा इतिहास आणि हिस्ट्री यावर अवलंबून आहे. म्हणून या 3 करारावरून आपल्या लक्षात येईल की इस्रायल आणि इराण हे कट्टर दुश्मन का आहेत. आता ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामध्ये संघर्ष होताच. जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा फ्रान्सला देखील वाटत होतं की भारतावर माझं देखील राज्य असावं. म्हणून भारतावर राज्य असताना ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामध्ये फारसं काही पटत नव्हतं, यांच्यामध्ये वाद होता. परंतु या सगळा वाद मिटवण्याकरता एक गोष्ट कारणीभूत ठरली, ते म्हणजे जर आपल्याला या संपूर्ण राष्ट्रावर विजय मिळवायचा असेल, अनेक राष्ट्र ताब्यात घ्यायची असेल तर दोन्ही शक्ती एकत्र झाल्याशिवाय हे काही घडणार नाही. म्हणून यांनी काय केलं, आपसामध्ये ठरवलं की आपण दोघं मिळून संयुक्तपणे युद्ध करूया आणि यामध्ये जो जो भाग आपण त्या ठिकाणी जिंकू तर जिंकलेला भाग हा ब्रिटनकडे कोणता राहील आणि फ्रान्सकडे कोणता राहील याची वाटणी आधीच करून घेऊया. म्हणजे मॅच जिंकण्याच्या अगोदरच यांनी ट्रॉफीची वाटणी देखील करून घेतली होती. म्हणून ही जी वाटणी केली, हा जो करार आहे हाच करार साइक्स-पिकॉट करार. साइक्स हे ब्रिटनच्या बाजूने होते, ते पिकॉट हे या ठिकाणी फ्रान्सच्या बाजूने होते आणि या 2 अधिकाऱ्यांनी स्वतःमध्ये ॲग्रीमेंट केले होतं की बुवा युद्धामध्ये जे काही आपण राष्ट्र जिंकू हे राष्ट्र आपण कसे वाटून घेऊ. म्हणून हा जो करार आहे हा करार आपल्याला इतिहासामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो.